नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट अशी पापलेट मच्छीचं तिकलं किंवा चटणी। कोकणी स्टाईलमध्ये मालवणी पद्धतीने बनवणारी ही रेसिपी खूपच स्वादिष्ट लागते। गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाल तर बोटच चाटत राहाल। तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी ही पापलेट मच्छी घेतलेली आहे, ती स्वच्छ साफ करून 2 ते 3 वेळा धुवून घेतली आणि त्याला मीठ लावून 10 मिनिटं ठेवून देणार आहे। पापलेटचं टिकलं किंवा चटणी बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे। त्यासाठी मी 8 ते 9 बेडगी मिरची घेतली आहे। बेडगी किंवा काश्मीरी मिरची तुम्ही घेऊ शकता आणि 4 ते 5 मी तिरपळ घेतलेली आहेत। ते थोडंसं कोमट पाण्यामध्ये मिरची आणि तिरपळ भिजत टाकलेली मिरची व्यवस्थित भिजली म्हणजे ती वाटली जाते। आणि वाटण्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, 1 छोटी वाटी ओलं खोबरं, हळद जराशी, अर्धा कांदा उभा चिरून घेतलाय, लसूण घेतलेली आहे 4 ते 5 पाकळ्या, पाव चमचाभर धने आणि बडीशेप घेतलाय, 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी लागणार आहे। हे सर्व साहित्य आणि मिरची जरासं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि इकडे फोडणीसाठी मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जरासा कांदा घेतलाय आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून। हे बघा, एकदम बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे वाटण। आता आपण पापलेटचं टिकलं बनवायला घेऊयात। त्यासाठी मीडियम फ्लेमवरती टोप गरम करत ठेवलेला, त्यामध्ये छोटे 3 ते 4 चमचे तेल टाकून घेत आहे। तेल व्यवस्थित असं गरम व्हायला द्यायचं आहे। हे बघा, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता कांदा आणि लसूण टाकायचे आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये कांदा आणि लसूण भाजून घ्यायचे आहे। हे बघा, कांदा आणि लसूण तेलामध्ये भाजला की आता टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचं आहे। वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आता फोडणीला आणि व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा ग्लास छोटं मी पाणी टाकून घेते आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलेलं, ज्याला वाटण लागलेलं असतं आणि पाण्याचा वापर थोडाच केलेला आहे, कारण आपण पापलेटचं टिकलं किंवा चटणी बनवतो आहे म्हणून। तुम्हाला जर याची आमटी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवून आमटी पातळ करू शकता। आणि कढीपत्ता टाकलेला आहे 4 ते 5 पानं आणि कोकम टाकलेले आहेत 5 ते 6 आणि व्यवस्थित अशी ही चटणीला उकळी यायला द्यायची आहे आणि चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकायचं आहे। हे बघा, पापलेटच्या चटणीला कड आलेला आहे मस्त असा। त्यामध्ये आता पापलेट सोडूया। पापलेटची चटणी मस्त अशी मीडियम टू स्लो गॅसवरती 5 ते 6 मिनिटं शिजून घ्यायची आहे। हे बघा, 5 ते 6 मिनिटं शिजून घेतलेली आहे। मस्त असा सुंदर कलर आलेला आहे बघा। आता वरून टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। हे पापलेटचं तिकलं तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती, भातासोबत पण खूप छान टेस्टी लागतं। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझ्या रेसिपी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।